आपल्या बागेत कुंडीमध्ये कढीपत्त्याचे एक जरी आपण झाड लावले तरी घरच्या घरीच ताजा फ्रेश असा कढीपत्ता आपल्याला हा मिळत राहील। कढीपत्त्याचे झाड हे कुंडीमध्ये लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे। लावल्यानंतर त्याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही। कढीपत्त्याची रोपे ही कटिंगपासून तसेच बियापासून देखील ही तयार केली जातात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा या कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून मी देणार आहे। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा याची माहिती आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर कढीपत्त्याचे झाड हे हिरवेगार घनदाट होण्यासाठी कोणकोणती कामे करायची, झाडाची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कढीपत्त्याच्या या झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या देखील ज्या गोष्टी आहेत त्या योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्या। या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, कारण कढीपत्त्याच्या झाडावरती ही फक्त पानेच येतात आणि पानांचा आकार मोठा होण्यासाठी, हिरवीगार चमकदार होण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते। कारण झाडाला मिळणाऱ्या या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाशसंश्लेषणाचे हे काम होत असते आणि तिथूनच आपल्या संपूर्ण झाडाला हा अन्न पुरवठा होत असतो। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे कढीपत्त्याचे झाड लावतो तेव्हा या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली ही कुंडी ठेवावी। कढीपत्त्याच्या या झाडाच्या वाढीसाठी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या या मोहरीचा वापर हा करणार आहे। मी या ठिकाणी ही पिवळी मोहरी घेतलेली आहे। जर पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर जी काळी मोहरी आहे तिचा देखील तुम्ही वापर हा करू शकता। झाडांच्या वाढीसाठी ही जी मोहरी आहे ती अतिशय फायदेशीर अशी आहे, कारण वाढीसाठी आवश्यक असणारे जे पोषक तत्वे आहेत या मोहरीमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये असतात आणि ज्या झाडांना फक्त पाने येतात त्यांच्यासाठी तर ही मोहरी अतिशय उपयुक्त अशी आहे। तर याचा खत म्हणून झाडाला वापर करण्यापूर्वी जी मोहरी आहे ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची आणि बारीक केल्यानंतर आपण याचा वापर हा खत म्हणून करणार आहोत। आता याच्यासोबत आपण अजून एक वस्तू घेणार आहोत ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची टरफले देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे। अंड्याच्या टरफलामध्ये हे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या देखील सुदृढ मजबूत होण्यासाठी या अंड्याच्या टरफलांचा खूप चांगला असा हा फायदा होतो। त्याचबरोबर झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होण्यासाठी देखील ही अतिशय फायदेशीर अशी आहेत। जर तुम्ही अंड्याचा वापर करत नसाल तर तुम्ही या ठिकाणी दही, ताक यासारख्या गोष्टींचा देखील हा वापर करू शकता। जर ताकाचा वापर करणार असाल तर 1 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे ताक मिक्स करून तुम्ही त्याचा देखील खत म्हणून हा वापर करू शकता। कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच तो हिरवागार घनदाट होण्यासाठी काही कामे करायला लागतात। त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप साऱ्या अशा नवीन फांद्या तयार होतात आणि आपला हा कढीपत्ता हा घनदाट होण्यासाठी हा उपयोग होतो। छाटणी करताना ज्या उंच वाढलेल्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या कट करायच्या, म्हणजे त्या फांदीवरती खालच्या बाजूने खूप सारे नवीन फुटवे यायला ही सुरुवात होते। अशा प्रकारे झाडाची ही छाटणी केल्यामुळे आपले हे झाड घनदाट होण्यासाठी हा चांगला फायदा होतो। कढीपत्त्याचे हे झाड लावलेल्या कुंडीतील माती देखील दर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करायची। त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपले झाड हे चांगले वाढते, कारण मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो। त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते, साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। तर आता आपण ही मोहरीपासून तयार केलेली पावडर आणि जी अंड्याची टरफले आहे ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे। असे केल्यामुळे जी पण आपण खते देतो ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात। तर एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला ही मोहरीची पावडर फक्त 1 चमचा आणि 1 ते 2 अंड्याची जी टरफले आहेत ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल
काही दिवसांमध्येच तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ झालेली, पानांचा आकार मोठा होऊन हिरवीगार चमकदार झालेली तुम्हाला दिसून येतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.